मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यभरातल्या महिला परिचारिका एकवटलेल्या आहेत आणि त्या चांगल्याच आक्रमक सुद्धा झाल्या आहेत। आपल्या न्याय हक्कांच्या मागणीकरता राज्यभरातील महिला परिचारिका या मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाकरता दाखल झाल्या आहेत। मागण्या मान्य करून घेण्याकरता राज्यभरातील परिचारिका आक्रमक आहेत। या आंदोलनामध्ये सरकारी रुग्णालयांमधील हजारो परिचारिका सहभागी होणार आहेत। हसन मुश्रीफ यांच्या सोबतची चर्चा असफल ठरल्याने कामबंद आंदोलन करण्यात आलं। 7व्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या केल्या गेल्या, यामुळे नाराजीचं वातावरण आहे। आपण थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत, आझाद मैदानामध्ये त्या उपस्थित आहेत। सुष्मिता, आधी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन झालं, आता या सगळ्या परिचारिका एकवटलेल्या आहेत, राज्यभरातल्या या परिचारिका आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, आंदोलनामागची भूमिका काय आहे? साधारणपणे आपण जर बघितलं तर गेले अनेक महिने या सर्व नर्सेस या सर्व परिचारिकांकडनं जी मागणी केली जात आहे ती म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये कंत्राटी भरती करण्यात आलेली आहे। अनेक भत्ते जे आहेत ते रखडलेले आहेत आणि आज थेट टोकाचं पाऊल या सगळ्या परिचारिकांनी राज्यभरातल्या राज्य सरकारच्या विविध हॉस्पिटल्समध्ये आज आपल्याला नर्सेस पाहायला मिळत नाहीत। याचं मुख्य कारण म्हणजे आज एक दिवसीय कामबंद आंदोलन यांच्या वतीनं करण्यात येत आहे। खरं तर अनेक मागण्या या नर्सेसच्या आहेत ज्यांनी कोविड काळात काम केलेलं आहे। काय नेमकं कालच्या बैठकीमध्ये झालं? हसन मुश्रीफ यांच्यासोबत तुम्ही संवाद साधला, ही भेट नेमकी होती कशी आणि ती असफल ठरल्यामुळेच आज हा एवढा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली का? नमस्कार, मी सुमित्रा तोटे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर। काल हसन मुश्रीफ साहेबांसोबत आमची आझाद मैदान पोलीस प्रशासनाने भेट घडवून आणली। ही जी भेट होती ती अतिशय अल्प चर्चा या भेटीमध्ये झाली। त्याच्यावर ज्या 2-3 मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यात शासनाला वेळ द्यावा असं मंत्री महोदयांनी सांगितलं, परंतु 2022 मध्ये याच परिचारिकांनी याच मागण्यांसाठी या इथं सलग 10 दिवस आंदोलन केलं। बेमुदत आंदोलन केल्यानंतर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय 22 मध्ये रद्द करण्यात आला होता। आज तो पुन्हा कंत्राटी भरती करण्याचा घाट शासनाने घातलेला आहे। राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं जात आहे, परंतु त्यासाठी लागणारं मनुष्यबळ मात्र मंजूर केलं जात नाही। त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा निर्माण केली जात आहेत, परंतु त्याचे त्या परिचर्या महाविद्यालयामध्ये शिक्षण देण्यासाठी लागणारे शिक्षक यांची पदनिर्मिती होत नाही। रुग्णसंख्येच्या प्रमाणात नर्सेस उपलब्ध नाहीत, 50%हून अधिक पद ही रिक्त आहेत आणि 100% शासनाच्या योजना परिचारिका राबवत आहेत। हे होत असताना यापूर्वी सुद्धा कोविड काळामध्ये जीवाची बाजी लावून परिचारिकांनी सेवा दिल्यात। अनेक महामाऱ्यांमध्ये परिचारिकांचे बळी गेलेत। आम्ही 100% पदनिर्मिती आणि पदभरती कायमस्वरूपी करण्याची मागणी वर्षानुवर्ष करतो आहोत, ती होत नाही। अत्यंत तुटपुंज मनुष्यबळावर परिचारिकांना सेवा द्याव्या लागतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। याशिवाय परिचारिकांच्या आर्थिक मागण्या आहेत, ज्यामध्ये जे वेतन त्रुटी 7व्या वेतन आयोगाच्या होत्या त्यामध्ये एका समकक्ष पदाला डावललं गेलेलं आहे। एका पदाला उच्च वेतन स्तर दिले गेले आणि दुसऱ्या पदाला आहे तिथंच त्याच वेतनावर ठेवल्यामुळं खरं तर आणखीनही काही सदस्य तुमचे आहेत, काय नेमकं आता यानंतरची पुढची भूमिका काय राहणार? कारण आज एक दिवसाचं काम बंद जरी असलं तरी आपण बघतो याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या जे काही मेन मागण्या आहेत, मुख्य मागण्या आहेत, त्याच्यातील सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे जी वेतन त्रुटीची आहे, जे की दोन्ही समित्या ज्या वेतन निवारण समिती पण नेमली होती, त्रुटी निवारण समिती, पण त्याच्यामध्ये सुद्धा जो अन्याय केलेला आहे आणि आम्हाला कळत नाही आहे की आमच्याच जे पदं आहेत, समकक्ष पदं आहेत, त्या समकक्ष पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी देऊन जे त्यांचं पदोन्नतीचं पद आहे त्यांना कनिष्ठ वेतन श्रेणी तशीच राहिलेली आहे। याच्यामुळे एकंदरीत शासनाचा जो आरोग्य विभागाचा ऑर्गॅनोग्राम आहे तो कुठेतरी चेंज होतोय आणि याच्यामुळे काय आहे की भविष्यामध्ये पदोन्नती मिळण्यासाठी सुद्धा समस्या निर्माण होणार आहेत। म्हणून शासनाला आमचं एवढंच मानणं आहे की याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि या आमच्या मागण्या मान्य। परिचारिका आजच्या या सगळ्या काम बंद मध्ये सहभागी आहेत? साधारणतः एक 25,000 संपूर्ण महाराष्ट्रातील 25,000 नर्सेस साधारणतः या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि हा जो संप आहे आज एक दिवसाचा लाक्षणिक कामबंद आंदोलन आहे, पण आज जर आम्हाला बोलून जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या गेल्या किंवा आमचं समाधानकारक उत्तर आम्हाला जर नाही मिळालं
तर निश्चितपणे आम्ही उद्यापासून बेमुदत संपाकडे जाणार आहोत. नक्कीच आपण बघतोय की जर आज तोडगा निघाला नाही तर हे सगळे राज्यभरातील नर्सेस जे आहेत, परिचारिका ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल आणि आज जर तोडगा निघाला नाही तर हे काम बंद आंदोलन पुढे सरकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवरती, गरजू जे अनेक गरीब लोक शासकीय रुग्णालयात उपचार होय. घेतात त्यांच्या आरोग्य सेवेवरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. नक्की. सुस्मिता, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्याबद्दल आणि या नर्सेसशी संवाद साधला त्याही बद्दल. पुढे जाऊया. नागपूरसह विदर्भातील परिचारिकांचं सुद्धा आज कामबंद आंदोलन होत आहे. नागपुरातील मेडिकल आणि मेयो या रुग्णालयातील परिचारिकांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील 1000 पेक्षा जास्त परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन योजना या मागण्यांकरता हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. इतर बातम्यांकडे वळूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या प्रकरणात शरद पवारांच्या याचिकेवर 22 जुलैला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणात कोर्टानं सुनावणी करता ऑगस्ट महिन्यात अंतिम तारीख ठरवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात काही तारीख निश्चित होते का हे बघणं महत्त्वाचं आहे.